हाँ फोटो निकालो आप, मैं वीडियो निकाल रहा हूँ। जय हिंद। भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्राविड़ उच्चल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्चा में जागे तब सुबासिस मांगे, जाए जब गाता जन गण मन नायक, जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 जय। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। बाबासाहेब आंबेडकर राज्यघटने, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समाजाचे पुरस्कर्ते आणि सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा गांधी, स्वतंत्र आईचे मार्गाने जगाला विचार देणारे राष्ट्रपिता, ज्यांनी आईचे मार्गाने आपल्या राष्ट्राला आणि लहान मुलांचे उच्च स्पर्धा आपण ठेवल्या आहेत, त्या कार्यक्रमात आपण सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम मनोगत करणारे त्यांनी बोलूया। सर्वांचं स्वागत करतो। आज या ठिकाणी आपल्या चित्रमधला हा दुसरा कार्यक्रम होतोय 15 ऑगस्टचा, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचं स्वागत। आणि आपल्या स्वातंत्र्य दिनासाठी आपला ते स्वतंत्र होण्यासाठी बऱ्याच जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती। बरेच स्वातंत्र्य सैनिक असतील किंवा बरेच देशभक्त असतील, त्यांनी खरोखरच आपलं बलिदान दिले। काही घरातील एका जगातील स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिलेले हा सर्व स्वातंत्र्य सैनिक असतात। बरेच सुभाषचंद्र बोस असतील, लोकमान्य टिळक असतील, आझाद असतील, बरेच असतील, त्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले। त्या सर्वांचं खरोखरच स्मरण करून आपण आज हा कार्यक्रम करत असतो आहे। आणि आपण ज्या स्वतंत्र आहोत ते 15 ऑगस्ट 1947 आपला देश स्वतंत्र झाला। त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची घटना लिहिली आणि आपल्याला 26 जानेवारी 1950 रोजी आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। आपल्या सत्ता 26 जानेवारी 1950 भेटली। या 3 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मेहनत घेऊन संविधान लिहिलं, राज्यघटना लिहिली, आणि या संविधानाच्या याच राज्यघटनेच्या जोरावर आपण सर्वजण आज या देशाचा कारभार असो, राज्याचा कारभार असो किंवा गाव पातळीपासून महानगरपालिकेपासून कारभार आज त्यांच्याच संविधानाने होत आहे। एवढं बोलून मी माझं वाचन सर्वप्रथम स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि देशासाठी स्वातंत्र्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो। आज 15 ऑगस्ट आपल्या देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन। या दिवशी जमलेल्या सर्व देशभक्त नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला, आणि या संघर्षामध्ये जे काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी संघर्ष केला, त्यांच्या प्राणांची आहुती दिली। त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना
आपल्या सर्व सोसायटीच्या नागरिकांच्या वतीने, देशाच्या वतीने शतशः नमन. स्वातंत्र्य आपल्याला मिळण्यासाठी प्रयत्न केले, त्याच्या आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपला देश भारत का होता. शेकडो हजाराच्या संख्येत असणाऱ्या मूठभर इंग्रजांनी आपल्या लाखो करोडो जनतेवर राज्य केलं. याचं एकच कारण होतं, त्यांचे जे किंग होते त्यांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं होतं की डिवाइड अँड रूल, म्हणजे विभाजित करा आणि याच्यावर राज्य करा, आणि त्यांनी तेच केलं. त्याच्यामुळे आपण जो स्वातंत्र्य केलं. आज स्वातंत्र्य नागरिकांनी अशा गोष्टीला बळी पडू नये, जेणेकरून पुन्हा आपल्यावर कोण राज्य करेल, आपलं स्वातंत्र्य धोक्यात येईल. आणि सरतेशेवटी एक सदनिकाधारक, सामान्य सदनिकाधारक म्हणून आपण एकच विनंती करू की आपण ही सोसायटी एकत्र राहून एवढ्या प्रकारे सुसज्ज आणि सुनियोजित करू की जेणेकरून आपल्या समाजामध्ये सुखसागर सोसायटीचं जर नाव ऐकलं तर कोणीही नागरिक बोलला पाहिजे की बाबा ही सोसायटी एकदम सुसज्ज, सुनियोजित आणि नियमबद्ध आहे. एवढंच बोलतो आणि संपवतो माझं भाषण. जय हिंद.